तुम रक्षक काहू को डरना, आपन तेज समारो आके, तीनों लोक हाथ ही कापे। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा। जपत निरंतर हनुमत वीरा। संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ज्ञान जोरा। सब पर राम तपस्वी राजा, जिनके गात सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन बल पावे। चारों युग प्रताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे। असुर निकंदन, राम दुलारे, अष्ट सिद्धि नव विधि के दाता। असबर दीन जानकी मां, राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख अंत काल रघुवर पुर जाई। जहाँ जन्म हरि भक्त कहा, और देवता चित्तन धरई, हनुमत से सब सुख गई। संकट कटे मिटे सब पीरा। जो सुमरे हनुमत हनुमत बल बीरा, कृपा करो गुरुदेव ज्ञान। दो सत बार पाठ कर कोई, जो तेरी बंदी महादुख हो, जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीशा। तुलसीदास सदा हरि चेरा, कीजे नाथ हृदय महदेवा। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय, बोलो सब संतन की जय। जय सीताराम। नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। सायंकाळच्या वेळेला सुमंताने अयोध्येमध्ये प्रवेश केला. का केला सायंकाळी? तर कोणी विचारलं तर कोणी दिसणार नाही, भेटणार नाही म्हणून. आणि रथ सोडून दिला. माणसांना सांगितलं रथ घेऊन, आणि तोंडाला झाकून हात घुसले. कारण जनता जर मला विचारेल तर मी काय सांगू? सुमंत म्हणजे विचार आणि आत्मा म्हणजे राम. लक्ष्मण म्हणजे लक्ष्मण, शत्रुघ्न म्हणजे षडरिपूचं हनन करणारा, आणि भरत म्हणजे भाव, आपल्या शरीराचं वर्णन आहे. चांगले विचार जेव्हा येतात तेव्हा दुर्घटनेच्या वेळा मनुष्य लवकर बाहेर पडत नाही. किंवा काय सांगायचं तो लोकांना? समजा मुलाने काही चुकी केली, मुलीने चुकी केली, तर माणसाला आपलं तोंड न दाखवल्यासारखं, याला सुमंत असं म्हणतात. म्हणून एकही शब्द आपल्याला ऐकू येणार नाही अशा वेळेला झाले. पण सुमंताला पाहिल्याबरोबर अयोध्येची जनता शोकाकुल झाली होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. अयोध्येमध्ये संध्याकाळच्या वेळा एकही दिवा लागलेला नव्हता. आमच्या लहानपणी जर गावात अशी तरुण हे झाली तर बाहेर कोणी दिवा ठेवायचे, घरातल्या घरात छोटे दिवे. तेव्हा तर काही लाईट नव्हते. छोट्या चिमण्या एवढ्याला त्या असायच्या, असं मोठा कंदील लावायचा, पुढे सगळी गल्ली सुटसुटाट आहे. लहान पोरं वगैरे असे देवांना दिसत, म्हातारीला घेऊन घालतात की परत दुःखाच्या ठिकाणी जमून बसत. असे चुंड्याच्या चुंड्या बसायच्या त्या घराच्या जवळ, की त्यांना दुःख जाणवायला नको. सगळी गल्ली बो आपल्या पाठीशी आहे. आता तरी तुम्हाला लाकडं मिळतात, प्रत्येकाच्या घरून काढा, कपडे टाकायचे टोकर काढून घेतलो ग,
कोणी काही विचारलं आणि कोणी काही बोले ना, अशी व्यवस्था आहे. आता तरी सुविधा इतकी आहे, पूर्वी सुविधाही नव्हत्या. या टागोरनगर मधली गोष्ट सांगतो तुम्हाला. एक रात्री एक ब्राह्मण वारला. मी आणि पंढरी मामा मंदिराचं काम पाहतो. तो ब्राह्मण आपला पोलीस होता. तर त्याच्या घरी फक्त 4 लोक होते, ठेवा माणसं नव्हते. मामा म्हणजे दादा चला, बाबा होते म्हणजे डायरेक्ट तिथे गेलो तर त्यांनी कपडे आणले नव्हते. माझं धोतर त्याला नेसवलं, उपरनं मी लावलं आणि पंढरी मामाचं सरलं. टोपी पंढरी मामाची त्या शरीराला, आणि आम्ही ते कसं तरी नेलं. मी घरी गेलो रात्री 11 वाजता. त्याने का हे काय बोलणं म्हटलं, पाणी ते मला. मी आंघोळ केली. आता जर मी तुला हे सगळं सांगितलं तर तू पण जेवणाने मला बी जेव घालला. मग जेवतो सकाळीच सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना सांगितलं की त्या प्रेताला मी माझं धोतर नेसवलं होतं. असं आहे. तसं भुसावळ स्टेशनवर एक जवान, गाडी बंद पडली म्हणून रेल्वे काय त्याला बुद्धी झाली म्हणायचं, तो त्या गाडीच्या टपावर चढला तर तो तिथे चढून भस्म झाला. त्याची अंत्येष्टी जळगावला होती. आमच्याकडे कादरी म्हणून साहेब होते. त्यांना त्यांनी सांगितलं की ब्राह्मण पाहिजे म्हणे. बरं, हा माणूस जो गेला तो ब्राह्मण आहे. मला कादरी साहेब आले. मला म्हणे दादा ऐसा म्हणजे तुम्ही चिंता न करू, मी सगळे जात असा. आम्ही सगळं सामान गोळा केलं, ते देवाला दिलं. पिंड दिले मी त्याला, आग्नी लावला आणि जनरलने पाहिलं ते सगळं. आणि सगळं झालं माझ्याकडे आलं. म्हणे महाराज तो तुम्ही सामान आणलं ना त्याची यादी आणि म्हणजे साहब एक जवान को हमने सलाम किया है, आपके पास से हमको कुछ लेना नहीं. आमचे काजी साहेबची कालर टाईट फार हुशार होते. शरण सिंग साहेब DSP होते. मला म्हणजे दादा म्हणजे नाही साहेब. तर त्या जनरलने मला स्मशानात शाळेत मारला. आणि जगजीवन रामचं लेटर आलं होतं मला. तेव्हा संरक्षण मंत्री होते जगजीवन राम. धन्यवाद भारत सरकार. अजून पडल्या नाही, कारण जवान आहे तो. आमच्या मंदिराला काही कमी नाही आहे. सगळी जवानांची सतत होती. तर हे पूर्वी खूप होतं. आता लोक म्हणतात जाऊ रे स्मशानात परत कुठे जायचं, त्याच्या घरी राहिलं नाही. घरी गेल्याशिवाय अंत्ययात्रा नाही. आता काल मी गेलो, त्यांच्या घरी गेलो, मग सांगितले द्या ना, कारण अंत्ययात्रा आहे. अंत्ययात्रेमध्ये पायी चालल्यानं काशी यात्रेचं फळ आहे. जो चालतो शिवाच्या मागे त्याला काशी यात्रेचं पुण्य प्राप्त होतं. तर सगळी अयोध्या स्मशानवत झाली. शब्द कुठून निघाला? स्मशान. स्मशानवत झाली सगळी अयोध्या. कुठेच काही दिवे लागलेले, राजाच्या घरात पण नाही. सगळे शोकाकुल. आणि त्यावेळा सुमंताला शेकडो लोकांनी विचारलं, पळत येऊन रामाला कुठे सोडून आले तुम्ही, आणि सोडून आल्यावर तुम्ही कशाला अयोध्येत आले? सुमंताने हात जोडला. राजपुत्राची आज्ञा झाल्यावर मला अयोध्येला यावं लागलं आणि राजा दशरथांना सांभाळण्याची आज्ञा झाली. मला जाऊ द्या महलामध्ये ताबडतोब. रामाचा जो निरोप आहे तो मला दशरथ राजाला सांगू द्या. का कधीचे निघाले राम? आज 6 दिवस लागले आपल्याला सुमंताला परत यायला. त्यावेळा सुमंत म्हणाले, सज्जनो हो, गंगा किनाऱ्यावर रघुनाथांना मी सोडलं. धर्मनिष्ठ महात्मे लोक तिथे मला दिसले. आणि आपला गोहक राजा, भिल्लांचा राजा म्हणजे आपल्या दशरथ राजांचा मांडलिक, याने रामाची सगळी सोय केली. नावेमध्ये बसवलं. तो त्यांच्याबरोबर पुढे गेला आणि रामाने मला रथ फिरवायची आज्ञा दिली. सगळी झुंड त्यांच्याजवळ येते आहे.
रामचंद्र केव्हा येणार असं विचारतात. म्हणाले 14 वर्ष. खालून स्त्रिया आणि काही लोक म्हणाले सुमंता तुझं तोंड काळ हो, तू लवकर येण्याचं वचन नाही देऊ शकत आम्हाला. नाही, रामाने 14 वर्ष सांगितलं आणि परत कोणी यायचं नाही असं सांग. भरताच्या हट्टाने भरत गेलाय, यायला नाही सांगितलं. पण भरताने कमाल अशी केली की तिन्ही राण्यांना घेऊन गेला. दशरथ राजा गेल्यावर ज्यांना यायचं असेल ते याच. आणि मग चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी अयोध्येच्या लोकांची आणि भरताची कौशल्याची सुरू वशिष्ठ पण गेले आहे आणि तिकडनं जनक राजा आले आहे. आणि चित्रकूट पर्वतावर सगळ्या अयोध्येला रामाने उपदेश केला. चित्रकूट म्हणजे चित्त, मन आणि बुद्धी याचं ठिकाण म्हणजे चित्रकूट आहे. पहा तुम्ही आता बसलेले आहे की तुमचं चित्त, मन आणि बुद्धी शांत आहे. आता तुमच्या डोक्यात काही विचार नाही. आता नवीन कोणी आला असेल त्याच्या डोक्यात काही असेल तर असेल करता, पण ज्यांनी उपासना केली, प्रसाद खाल्ले, त्यांच्या डोक्यात फक्त आता रामायणात आहे. म्हणून चित्त, मन आणि बुद्धी हे 3 डोकं जे आहे त्याला चित्रकूट असं म्हणतात. अनेक प्रकारची चित्र आहेत, रंगी बेरंगी फुलं, फळं, प्राणी, हे तसं आपल्या चित्तामध्ये अनेक संशय, अनेक बुद्धी असतात. मग हे चित्त देवाकडे लागलं पाहिजे. भरताने सगळ्यांचं चित्त रामाकडे लावलं. मी घेऊन जाईल तुम्हाला. जेव्हा तुमचा भाव तयार होतो तेव्हा तुमचं चित्त शांत होतं. म्हणून भाव बळे आकळे, एरवी ना आकळे, कर्तळे आवळे तैसा, तस्मात भावोही कारण, मना पावना भावना राघवाची. आपण ईश्वर जेव्हा आपण सत्संग करतो ना तेव्हा आपलं चित्त, मन आणि बुद्धी हे शांत होतं. म्हणून रात्रीच्या श्रवणानं काय होतं, चित्तातले विषय कमी होऊन जातात आणि शांत होतं. म्हणून रात्री सत्संग करायला सांगितलंय, रात्री भजन करायला सांगितलंय, रात्री देवाची प्रार्थना करायला सांगितलं. प्रार्थनेनं सुद्धा चित्त शुद्ध होईल. पण मनापासून प्रार्थना केली पाहिजे, मनापासून भजन केलं पाहिजे. फिरायला यायचं म्हणून प्रवचन ऐकायचं नाही. आपल्यात काहीतरी सुधारणा झाली पाहिजे. म्हणून दुसरा जप करतो म्हणून आपण जप नाही करायचा. आपलं मन शांत झालं पाहिजे, आपल्या मनाने ते ठरवलं पाहिजे. नाही तर गुरुपौर्णिमेपर्यंत उत्सव चांगला करता लोकांनी. एकदा गुरुपौर्णिमा झाली की पुन्हा पुढच्याच वर्षी असं नाही. दर पौर्णिमेला गुरुचं स्मरण करायचं. कारण पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो, बिंबा विकारम, तसं मन प्रसन्न असतं पौर्णिमेच्या. उद्या व्यास पौर्णिमा असं म्हणतात, कारण व्यास हे जगाचे गुरु आहे. नारद पौर्णिमा म्हणतात, कारण नारद जगाचे गुरु आहे. रामायण नारदांनी जगात प्रसिद्ध केलं आहे. म्हणून नारदीय कीर्तनकार, वारकरी कीर्तनकार व्यासांचं, नारदांचं स्मरण करतात. आता पंढरपूर झोपणार नाही. 3 वाजता काला होईल गोपाळपुऱ्यामध्ये, रात्री 3 वाजता झोपणारच नाही पंढरपूर. आणि उद्या सकाळी सूर्योदय झाला की परतीच्या दिंड्या निघाल्या. 5 महिन्यावर भाकरी सुरू. गणेश गुरुपौर्णिमेचा प्रत्येकात पायी चालताना काय उपास करतील, रस्त्यात कोण देणार आहे ना. पांडुरंगाला पाहिलं की झालं. सकाळी निर्माण सांगितलं ना, ते पोलिसांनी सांगितलं म्हणे दादा धन्य झालं पांडुरंगाचं दर्शन घेऊन. इतक्या वेळा गेलो असेल पण यावेळी अरे म्हटलं ती यात्रा आहे. 35 लाख लोक रेखात तुटून गेले. त्या म्हटलं अरे राम मंदिराचं नाव पाहिलं घेतले म्हणे हो तुझ्या मंदिराचं नाव आहे म्हटलं तिथे. म्हणजे सुमंताने
सगळ्यांना शांत केलं. काय काय बंद झालं अयोध्येमधलं 6 दिवसात? दान, कोणी दान दिलं नाही आणि दान घेतलं नाही. दुसरा यज्ञ, विवाह आणि सामाजिक कार्य, सगळे उत्सव बंद. अमुक पुरुष कोण आहे, कोणती वस्तू कोणाला प्रिय आहे, काही नाही. व्यापार थंड, खरेदी विक्री बंद, कशाचीच विक्री नाही. बाजारामध्ये वस्तूचे ढीग पडलेले, कोणी घ्यायला तयार नाही. राजमार्ग लोकांनी कचकच भरले आणि राजमहलाच्या जवळ सुमंत पोहोचले. आत प्रवेश करताना 7 दरवाजे होते, म्हणजे 7 शिड्या होत्या कौशल्याच्या महलात. एक एक शिडी चढतोय आणि दुःखाचा श्वास सोडतो की काय तोंड दाखवून मी आता कसं करणार. आणि जर मी निरोप सांगितला, राजाचा प्राण गेला, तर माझ्यासारखा कृतघ्न कोणी नाही. थांबून जातोय प्रत्यक्ष. आणि आत प्रवेश करणार तोपर्यंत काही स्त्रियांनी, ज्या दशरथाच्या स्त्रिया होत्या, त्यांनी सुमंत परत आले म्हणून सुमंताचं दर्शन केलं. सुमंता, राम केव्हा येणार? तुम्ही परत का नाही आणलं? समजूत का नाही घातली रामाची? आपण भरताला राज्य देऊन टाकलं असतं, रामाबरोबर आपण दुसऱ्या गावात राहिलो असतो. त्यावेळेस रडून रडून त्यांचं डोळ्याचं काजळ गालाला काळं करत आहे. काय लिखाण लिहिलंय, इतक्या रडताय आणि रडून रडून 6 दिवसाने ते डोळ्यात असलेलं काजळ आसूच्या बरोबर खाली येऊन गालाचे दोन्ही भाग काळे झालेले. शोकामुळे हातातल्या बांगड्या फुटून गेल्या. आत्म्याचं ज्ञान नाही झालं तर आपल्या शरीराची सुद्धा अवस्था अशी होते, भान राहत नाही. आत्मज्ञान झालं तर शेवटपर्यंत माणसाला भान राहतं. म्हणून मी नेहमी पोरांना सांगतो, आपल्या आत्म्याकडे पहा. या संसाराकडे आपण कितीही पाहिलं, ज्याप्रमाणे लोणचं नासू नये याकरता आपण सारखं पाहतो, त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा आत्म्याचं ज्ञान होईपर्यंत शरीराकडे लक्ष ठेवत, त्याला अंतरात्मा असं म्हणतात. मग हा अंतरात्मा केव्हा जागृत होतो? त्याच्याकरता समर्थांनी एक श्लोक लिहिला आहे, जो दुसऱ्याचा अंतरात्मा जाणतो त्याचा अंतरात्मा लवकर जागृत. सुमित्रा आणि कौसल्या सगळ्यांचा अंतरात्मा जाणत होती म्हणून कैकेयीला दोष दिला नाही. रामाने सुद्धा स्वच्छ सांगितलं, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. लक्ष्मणा, कोणाचा दोष? आपल्या प्रारब्धामध्ये जे कर्म घडलेलं आहे त्या कर्माची फळं आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. म्हणून तदनंतर राजमहलाच्या जवळ रामाच्या शोकानं संतप्त झालेले दशरथांच्या समोर मंद स्वरानं सुमंत आला अशी बातमी राजाच्या कानावर पडली आणि राजा बेशुद्ध असलेले शुद्धीवर आले. सुमंता, काय म्हणाला माझा राम? शब्द आलाय राम. आपले दात पडून गेल्यावर राम सुद्धा येत नाही, लांब. डिटेक्टिव्ह पोरांना वाटतं यांना काहीतरी इन्फेक्शन आहे म्हणून म्हणतात ते लांब. डिटेक्टिव्ह म्हणजे कठे नसतं. एकदा एक डॉक्टर आजारी होते, त्यांचा माझा स्नेह खूप होता. त्यांचा मुलगा डॉक्टर होता. मी त्यांच्याजवळ बसलो, तेव्हा दादा आता तुम्ही बेशुद्ध आहे, म्हणजे लाणी आहे, त्यांच्या जवळ बसण्यात काय अर्थ नाही. तर त्यावर त्यांच्या जवळचा माणूस म्हणाला, दादा बसल्यावर काय होईल ते पण. मी गेलो, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला.
आणि ते बोलले, दादा तुम्हाला कळलं मी तुम्ही आले? त्या डॉक्टरने पाहिलं, मला डोळे उडून पाहिलं आणि तुम्ही आले म्हणे. लो डॉक्टर आलो. ठीक आहे म्हणे, भेट झाली. आणि पुन्हा नाही तो मी बाहेर पडल्याबरोबर त्या डॉक्टरांनी बाहेर बोलतो, दादा बस म्हटलं तर 10-15 मिनिटं राहतील ते आणि जाते. मी जिना उतरत नाही तोपर्यंत म्हणे गेले. भेट व्हायची. चांगलं मला बोलले ना, आले तुम्ही? म्हटलं हो. त्यांना म्हणे काही द्या दादा, दूध दूध. आणि त्याला वाटत होते की हे सध्या ग्लानीर भवती भारत, ही भारताची भूमिका अशी आहे. सुमंताला अगदी रडू आलं, पण रडून चालणार नव्हतं. कारण दशरथाच्या समोर रडल्यानंतर दशरथाला रडू येईल, म्हणून सुमंताने रामाचं स्मरण आणि सुमंताचा चेहरा प्रसन्न झाला. महाराज, रामाने आपला आशीर्वाद मागितला. काय शब्द सुचले? माझा आशीर्वाद या कृतज्ञ दशरथाचा, जो मुलाला वनात पाठवतो, माझा आशीर्वाद. माझा राम मोठा आहे, तो प्रेमळ आहे, तो सज्जन आहे. आज ज्याप्रमाणे त्याच्या जन्मापासून अयोध्या सुखी झाली आहे, आज त्याच्या वनात गेल्यानंतर सगळं दंडकारण्य सुखी आणि आनंदी गेली. आणि म्हणून रामाने जटायूला मांडीवर घेऊन जटायूने प्राण सोडला. जटायू दशरथाचा मित्र होता. जी दशरथाला मांडी मिळाली नाही, ती जटायूला मांडी मिळाली रामाच्या मांडीवर. आणि शेवटी अग्निसंस्कार रामाने जटायूला केला, जो दशरथाला मिळाला नाही. रामम राजीव लोचनम. सगळ्या राण्या शोकाकुल झाल्या. राजभवनामध्ये सुमंताने सांगितलं, महाराज मी गंगा किनाऱ्यापर्यंत रामाला सोडलो आणि रामांची आज्ञा झाली मला की तुम्ही राजा दशरथाकरता ताबडतोब जा. सुमंता, काय रे या शरीराला राजा म्हणतो तू? माझी सत्ता संपली आहे. ज्या वेळेला म्हातारपणी माणसाचा अपमान होतो घरात, मुलाकडून पत्नीकडून, सुनेचा अपमान मानत नाही मनुष्य. कारण ती किती केली कोणाची आहे? नुसतं वरवर करणं म्हणतं. म्हणून कोणाला सुनत म्हणून मुलगीच म्हणावे. हा मुद्दा लक्षात ठेवा. माझी नाशिकची चांगली आहे, मुंबईची चांगली आहे, नाही सुनेलाच मुलगी म्हणाल. सून म्हटलं की लाभ होतो, मुलगी म्हटलं की शब्दाकडे लक्ष द्या. पुत्र कन्या कोणालाही मानता येतो. पुत्र आणि कन्या कोणालाही मानता येतो. म्हणून कौशल्या, सुमित्रा यांनी राजा दशरथाला उठवण्याचा प्रयत्न. हे जर कैकेयीच्या महाराज दशरथ राजे असते तर त्याने पाहिलं सुद्धा नसतं. उद्या मारतो काय मार, एक दिवस तुझ्या नावानं रडून घेईन. आजही अशा आहेत काही कलकत्त्याच्या कालभवानी, तुळजापूरची माता रमणी, कोल्हापूरची महालक्ष्मी. गोड बोलते ती महालक्ष्मी, आणि करोड सारखी बोलते ती कलकत्त्याची कालभवानी. आता तुम्ही कसं बोलता ते पहा, लक्ष द्या. वृद्धा काळामध्ये माणसाकडून अपमान सहन होत.
जळतो माणूस. आपण काय काय केलं त्याचा पाढा वाचतो. खांद्यावर घेतले, पाठीवर घेतले, शाळेत पोहोचवले, हे सगळे पाढे वाचत ना दिसत राहतं त्याला. म्हणून सन्मान करा वृद्धांचा. अंतकाल चांगला झाला पाहिजे. आज कोणीतरी आलं ती यांच्या कोणत्याला सांगितलं, म्हटलं बाई तुझा मोठा सासरा आपला मोठा दीर कसा वारला ते सांग. महाराज तिन्ही कुंडल्या झालेलं आहे आणि त्याचा तळतळ आहे. म्हणजे 35, 38 आणि 41 असे 3 पोरी आणि पोरवली आहे. 3 लग्न नाही. 38, 40 आणि 41 वय झालं आहे, लग्न नाही आणि क्वालिफाईड आहे. 1 मिनिटात बंद सांगा. अहो म्हणे ते असे म्हणून गेले, त्यांची बाई बंद म्हणून गेली. दोष भयानक कमी. देवता दोष देत नाही. पण लोक सांगतात तुम्हाला देवीचा नवस राहिला आहे, कोणी सांगतं काय संतती आणि संपत्ती ही पितरांच्याच कृपेने नाही. आज पहा लोक कोणत्या दिवस आपल्या दिवस आहे पण शांतता नाही. मुलं त्यांना बाप म्हणत नाही, अशी परिस्थिती आहे आमच्याकडे. तो रोजच म्हणून ते पुढच्या बसणार नाही म्हणतो झटकून बसत जाऊ. कारण सगळे रडे येतात. आड नावाचे असलेले बरे, पण हे काय संसाराच्या नावानं रडे आले तर काय होतं. म्हणून त्यावेळेस रघुनाथांनी पुण्य केलं. काय पुण्य केलं? जेवढे ऋषी होते, जेवढे ब्राह्मण होते त्यांना वंदन केलं. सुमंत सांगतात सीतेनं गंगेची पूजा केली. तो मोहक राजा तुमचा मित्र तुम्ही ज्याला म्हणतात, त्याने रामाचा खूप आदर केला. सगळं घेऊन आला होता महाराज. रत्न बित्न घेणं देणं, खाण्याचे पदार्थ आणि सैन्य सुद्धा. 14 वर्ष तुमच्या बरोबर राहू द्या. तेव्हा रामाने काय सांगितलं त्याला, महाराज आपण अयोध्येच्या रक्षणाकरता दशरथ राजाने तुम्हाला ठेवलाय, माझ्याबरोबर काही पाठवू नका. 14 वर्ष राजा दशरथाच्या अयोध्येचं रक्षण करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे, ते तुम्ही वापरा. त्याला सुद्धा रामाने परत पाठवलं. तेव्हा दशरथ राजा म्हणाले, माझा राम गुणी आहे, माझा राम. का तुम्ही आपला मुंबईला मुलगा असतो, आपले मित्र गेले की चांगला, अरे हो काय मला आदर केला त्याने, अरे बापरे, इकडे बापाला आनंद होतो की माझा मुलगा. एखाद्याचा भाता असतो तो, अहो तुमचा भाता काय बाबा मुंबईला मला गेलं, सगळं आमचं आदर घरचं सारखं गेलं. काय भाता कोणाचा आहे? तर सोडवाल्यांना, गणपती बाप्पाचा. आणि एखाद्याचा साधकाव तुमचे जावं काय करलं, मग आमची पोरगी कशी आहे. तर एक माणूस जर चांगला वागला तर बापाला आनंद होतो, सासऱ्याला आनंद होतो आणि मामाला आनंद. म्हणून हे 3 कुळ उद्धरतात माणसामुळे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला काय वाटतो की हा घरामध्ये धर्म पाळेल आणि पितरांना वाटतं हा आपलं श्राद्ध करेल. देवाचं नामस्मरण चालू ठेवा. अखंड चिंतन उठवलं. म्हणून महाराज अशा रामानं त्या तिथे लीला केल्या. कौशल्याचा गळा भरून आला, डोळ्यात आसू आले आणि कौशल्येनं सांगितलं, नारायणा माझ्या रामाच्या पाठीशी सदैव हा आशीर्वाद पोहोचला. आई कुठूनही आशीर्वाद पाठवली. नारायणाची पूजा करायची. नंद राजाच्या घरी सुद्धा नारायण होते आणि ते नारायण नंदाची आणि यशोदेची परीक्षा पाहण्याकरता तिथे अवतीर्ण झाले.
म्हणून त्यावेळेस कौसल्या एका क्षणामध्ये जमिनीवर मूर्छित पडली. बाकीच्या राण्यांनी तिला सावरलं, पण कौसल्या रामाच्या प्रेमामुळे ताबडतोब उठली. दशरथ राजाला उठवावं लागलं. कौसल्याची स्थिती पाहून सुमित्रा पडली. सुमित्रेला कौसल्यानं सहज उठवून दिलं. कारण सुमित्रेनं सुमंताला असं नाही विचारलं माझ्या लक्ष्मणाचं काय, नाही, रामाचं विचार. कारण राम परिपूर्ण आहे, तो लक्ष्मणाला सांभाळेल, त्याचा लहान भाऊ आहे. आत्मविश्वास असतो. सुमित्रेला आत्मविश्वास होता. आर्तनाद झाला आणि सगळ्या स्त्रियांनी राजा दशरथाला व्याकुळ पाहिलं. मूर्छा दूर झाल्यावर राजाला परत चेतना आली आणि राजानं रामाचा वृत्तांत ऐकण्याकरता पुन्हा सुमंताला बोलवलं. अंतकाली काय होतं, विस्मरण होतं. आणि जे आपल्याला पाहिजे ते वारंवार विचारतं मनुष्य. जे आपल्याला पाहिजे असतं ना, आपल्याला काय वाटतं, यांना भ्रम झाला, एकच गोष्ट विचारता म्हटलं नाही रे, ती व्यक्ती आल्याशिवाय ते शांत होणार नाही. ती व्यक्ती येऊन भेटली तर हा स्नेह. म्हणून कोणावरही जास्त स्नेह करू नये. स्नेह करावा देवाला. राम जो भेटायला येईल ना, राम राम, बस एवढंच बोलायचं. जय श्रीकृष्ण, रामकृष्ण हरी, दुसरं बोलायचं. कारण स्नेह काय करतो, मनात माणसाला पुनर्जन्म देतो. आणि देवावरचा स्नेह जन्म मरण चुकवतो. जन्म मरणाचा फेरा चुकविला. फेरा चुकून जातो. नाही ते फेरे चालूच राहणार. 184 योनी. त्यावेळेला मनामध्ये चिंतेनं दशरथ राजा हात जोडून उभे राहिले. अरे सुमंता, त्या वनामध्ये मी गेलो रे, युद्धाच्या प्रसंग, मोठमोठे हत्ती, सिंह, व्याघ्र, आणि हे सुद्धा धर्मात्मा श्रीराम रात्री कुठे झोपला सांग मला. सुमंताला ते सांगायचं होतं. महाराज, मी आणि लक्ष्मण आम्ही रामांना गवताची एक शय्या करून दिली. आधी कोरडं गवत टाकलं आणि त्याच्यावर ओलं गवत टाकलं. कारण कोरडं गवत अंगाला पुसलं असतं, म्हणून खाली कोरडं गवत टाकलं, त्याच्यावर हिरवाळी टाकली आणि त्याच्यावर सीताराम होते. कारण सीता कुठून उत्पन्न झाली, हरियाली, म्हणून तिचं नाव सीता आहे. सीता म्हणजे थंड, शांत. सून कशी पाहिजे घरात, आपल्याला तर 1.25 लाख पगार पाहिजे. दुखत सुनील नोकरी लागली तर सासू शांत बसतच नाही. आता झालंय त्याचं कारण नाही. सगळे अर्थाकडे वळाले, धर्माकडे नाही. आणि जोपर्यंत अर्थाकडे वळतात तोपर्यंत शांती नावाची गोष्ट नाही. सुमंता, अरे मी दुःख भोगायला राहिलो आहे, काय मला सांगतो. रामाच्या दुःखाला मी कारण आहे. राजचित्तात मी शय्येवर पडलेलो आहे आणि राजकुमार मात्र गवताच्या शय्येवर पडला आहे. मला खाली टाका. जोपर्यंत राम अयोध्येत येत नाही, शय्येवर झोपत नाही, तोपर्यंत मी शय्येवर झोपणार नाही.
म्हणून बरेच लोक चातुर्मास्यामध्ये काही व्रत घेतात. हे 4 महिने जे आहे व्रत घ्यायचे आहे. सुरुवातीला एक व्रत घ्यावं, मी खोटं बोलणार नाही 4 महिने. हे सगळ्यात मोठं व्रत आहे. कोणाशीही कपट करणार नाही, कोणाशी द्वेष करणार नाही. हे व्रत घेतल्यानंतर बाकीचे व्रत आपल्या हातून सहज होतात. सत्यम वद धर्मम चर, खरं बोल, धर्माने चालेल. अर्थाकरता मी छल कपट करणार नाही. पण सगळ्या चांगल्या चांगल्या लोकांनी छल कपट केलं, फॉर्म भरून दिले, त्यांचे पैसे वसूल केले. ज्यांच्याकडे कार आहे त्यांना 1400 रुपये मिळणार नाही. म्हणून कार सांगू नका, बटन दाबल्याबरोबर कार कळून गेली, त्यांना बंद होऊन गेले पाहिजे. असं जे नोकरीवर होते बाहेर त्यांनी बी भरून टाकले होते फॉर्म. पहिल्यांदा येऊन गेले, इलेक्शन होऊन गेलं, आणि आता आणि आम्ही सत्य साईबाबाचे शिष्य आहे. काय शिष्य आहे? सत्य राहिलं कुठे? तुका म्हणे सत्यकर्मा साह्य व्हावे, म्हणून सत्याचं व्रत घेतलं पाहिजे. आणि सत्याचं व्रत घेण्याकरता पौर्णिमेला सत्यनारायण करायचं आहे. त्याच्यातल्या साधुवानाच्या लबाड्याची काय फजिता झाली. आपण जर लबाड वागवत असलं आपली काय होईल फजिता. म्हणून ते म्हणतात, अरे सिंह व्याघ्र मला खाऊन गेले असते तर बरं झालं असतं, कारण हे दुःख माझ्या नशिबी आलेलं आहे. सुमंता, जाऊ दे, राम परिपूर्ण आहे, पण माझी सुकुमार सीता काय म्हणाली माझ्याबद्दल? हो, सुनेबद्दल विचारलं. अरे एवढ्या मोठ्याच्या घरची कन्या, जिनं धनुष्य घोडा म्हणून वापरलं, ते धनुष्य माझ्या रामानं तोडलं, असा सीतेला माझ्याकडून वनवास मिळावा, धिक्कार असो या दशरथाच्या जीवनाला, काय त्याने खाली. एखादा माणूस जर सुनेचं कौतुक करत असेल ना, तर सासूला भार वाटत, काय कौतुक करता, मातून नाही ना, डोक्यावर असे बोलते. रात्रीच्या माणसाला झोपून देत नाही त्या दिवशी. मग रडा, मजूर भेटणार नाही रडाला. म्हटलं तू माझ्या बापाला रडवलं त्याचं काय? लक्षात हे, मी एवढा अयोध्येचा राजा असून माझी सून धिक्कार असं माझ्या जीवनाला. मला ज्या वेळेला राम आणि सीता वनात गेले त्यावेळेला मृत्यू यायला पाहिजे होता म्हणे, पण त्या कैकेयीच्या महलामध्ये असल्यामुळे मला मृत्यू आला नाही, कारण ती कामभूमी आहे म्हणे, कामभूमी. आणि त्या कामाने माझा घात केला आहे, पण माझा राम कामावर विजय मिळवणार आहे, माझा उद्धार करेलच तो. म्हणून दशरथ म्हणजे 10 इंद्रियांचा रथ. या 10 इंद्रियांचा उद्धार करायचा असेल तर आत्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे. काय आत्मज्ञान आहे? तर या जगात कोणी कोणाचं नाही, बस आपण आपली सोडवण आपण करा. या संसाराच्या कटातून आपली सोडवण आपण करायची. सुमंता, माझा लक्ष्मण जागा राहिला त्या दिवशी रात्री. हो महाराज, मी आणि लक्ष्मण सगळ्या गोष्टी करत. लक्ष्मणानं येताना मला एक निरोप दिला, महाराजांना आईला सांगावं रामाच्या सेवेमध्ये खंड पडू नये असा आशीर्वाद द्या.
काय मागणं माग ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई ना आवडी. आज सगळे लोक शेवटचा अभंग म्हणतील उद्या ह्याची दान देगा देवा तुझा विसर न म्हणावा. आणि पंढरपुरातून निघतील बाहेर. मी सांगितलं होतं वारी निघाली त्या दिवसापासून मी शेवटच्या दिवसापर्यंत वारी बोलणार कीर्तनात करून. रोज एक शब्द काढलाय वारीचा. म्हणजे आपण वारीत आहोत ही साक्ष आहे. आज पंढरपूर झोपणार नाही म्हणजे झोपणारच नाही. रात्री 3 वाजता काला करतात ते आपल्यासारखी अंडी बिल्डिंग लागत लाया उधळल्या चालेल. मग लाया मिळो का मुरगरे मिळो जे मिळेल ते उधळायचं चालेल. बरेच लोक सूर्योदयाच्या आत पंढरपूर सोडून देतात. चालला मुक्का. लक्ष्मणानं आशीर्वाद मागितलाय. तुम्ही आशीर्वाद द्या. जा सुमंता माझा लक्ष्मण कृतकृत्य होईल. कृतकृत्य एवढंच नाही तर वनामध्ये सगळ्या देवता त्यांचं रक्षण करतात. सुमंत आनंद झाला. मिथिला कुमारीनं काय संदेश दिलाय म्हणाले महाराज सीतेनं सांगितलंय तिन्ही मातेंना माझा नमस्कार सांगा. राजा दशरथाला सांगा की मी आपली काही सेवा करू शकले नाही त्यामुळं मला दुःख होत आहे पण मला रामाबरोबर राहण्यामध्ये धीर देण्याचा आशीर्वाद द्या. काय मागितलं म्हणून एका कवीने एक गाणं लिहिलं आहे. घरामध्ये काही नसल्यावर जेव्हा मनुष्य हातात होतो तेव्हा ती बाई म्हणते धीर धरा खीर करते साबुदाण्याची. काही काळजी करू नका साबुदाणा पडलाय त्याची खीर करून टाकली. आणि दुसरी बाई काय काही आणलं नाही तुम्ही काय करू आड ऐका बोलता वत्सला. पण बाई म्हणते घाबरू नका साबुदाणा पडलाय खीर करून खाऊन घेऊ. काय दिला धीर. तुम्हाला तरी आनंद नको. कशा पोथ्या वाचता बघा व्यंकटेश स्तोत्र 11वा अध्याय हे शिकवतो बघ. हे लक्षात आलं. म्हणून महाराजांनी विचारल्यावर सुमंतानं हे सगळं सांगितलं तेव्हा डोळ्यातून गदगद आसू आले. आणि अशा सीतेचा मला सहवास नाही मी अभागी आहे असं म्हणून पुन्हा बेशुद्ध पडले. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राय कृपामद परिणाय घडली सेवा काही. भोजनामागती पावशेर परिलाद सर